अध्यक्ष महोदय, विश्वासदर्शक ठरावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। माननीय एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले। या दोघांचंही अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो आहे। एकनाथराव शिंदे हे त्यांचं सगळं आयुष्य पाहिलं, एक शेतकरी कुटुंबातलं व्यक्तिमत्व। कठीण परिस्थितीमध्ये अवर्षण प्रवण भागातले अनेक शेतकरी कुटुंब मुंबईमध्ये रोजगाराच्या निमित्तानं आले, त्या पद्धतीनेच त्यांचंही कुटुंब कदाचित ठाणेमध्ये आले असेल। त्यांच्यातला एक तरुण कार्यकर्ता, कठीण परिस्थितीतला कार्यकर्ता, रोज जीवनाचा संघर्ष करणारा कार्यकर्ता आपलं काम समाजामध्ये करत करत येत आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या सगळ्यांना आहे। खरं म्हणजे आपल्या लोकशाहीनं आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाहीने आणि आपल्या राज्यघटनेनं आपल्याला काय दिलं असं जर प्रश्न विचारला तर या राज्यघटनेनं सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्वाला सुद्धा सर्वोच्च स्थानावर नेऊन पोहोचवलं, हे कोणालाही नाकारता येणार नाही। आणि म्हणूनच आपली ही राज्यघटना ही आपल्या सर्वांकरता प्राणाच्या पलीकडे प्रिय असली पाहिजे, आदराच्या स्थानी असले पाहिजे, श्रद्धाच्या स्थानी असलं पाहिजे, हे मत माझं अत्यंत स्पष्टपणे आहे। एकनाथराव, तुमचं खूप कौतुक या निमित्तानं आम्ही करतो। तुमच्या समवेत आम्ही कामही केलेलं आहे। सतत गर्दीमध्ये राहणारं व्यक्तिमत्व तुमचं आहे। किती काम सांभाळत होते हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। अशा याच्यातून तुम्ही मुख्यमंत्री पदावर आज गेलेले आहात। माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, खरंय की मी येणार असं म्हणत होते। तुम्ही आज सांगितलं मी आलो, पण असे याल असं आम्हाला काही वाटलं नव्हतं। मला आठवतं आपण निवडणुकीच्या काळात मी अध्यक्ष होतो आणि निवडणुका सुरू होत्या आणि देवेंद्रजींचं वाक्य असं भाषणात जोरात असं मी येणार। मी कोल्हापूरच्या सभेमध्ये म्हणून गेलो, देवेंद्रजी तुम्ही येणार म्हणता, पण तुम्हाला पक्षाचा विरोधी पक्ष नेता पाहायचा असेल तर आरशापुढे उभं राहा। काही काळाकरता खरं झालं, परंतु आज पुन्हा आले, उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि राज्याच्या कारभारामध्ये सहभागी तुमचे झालेले आहेत। आज सुंदर भाषण तुम्ही एकनाथराववर केलेलं आहे। तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षे खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, हे तुम्ही जाहीरपणे अनेक वेळा सांगितलेलं आहे। परंतु ते चांगलं कामच तुम्हाला अडचणीत आणतंय असं मला वाटतंय। दिल्लीवाले काही काळजी करतात आहे तुमची काय मला माहित नाही, परंतु शंका महाराष्ट्राला येऊन जाते का? परंतु हरकत नाही, तुमच्याकडून अपेक्षा आहे चांगल्या कामाची। तुमच्या जे आता कोणी मंत्रिमंडळ येईल चांगल्या प्रकारच्या कामाची अपेक्षा आम्ही निमित्तानं आम्ही करतो आहोत। मला एक गोष्ट या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगावी ती अशी वाटते, अलीकडच्या कालखंडामध्ये आणि काही या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर एक काही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत आणि त्या संस्कृतीपणे ज्या परंपरा आहेत त्या पद्धतीनं आपली जी ज्येष्ठ मंडळी आहेत, मग ती कोणत्याही पक्षाची असो, तिला कायम आदराचं स्थान द्यायचं। राज्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो, त्यांच्या पातळीला कदाचित टीका एखादी पातळीला होऊ शकते, पण कुणी उठावं काही बोलावं हे जे पाहायला मिळतंय आणि लहान सहान माणसं काहीतरी अशी टीका करून जातात, हे मात्र महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तुमची आणि आमची जबाबदारी आहे, आपल्या सर्व जे आपण सर्व आहोत सर्वांची एक जबाबदारी आहे की ह्या सगळ्या बाबतीत पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामधून अशी चुकीची पद्धती पडणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। कारण एका दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री हे असं असतं पद का ते सभागृहाचं नेता असतं, तसं ते संपूर्ण राज्याचं असतं। त्यांनी सुद्धा समजायचं नसतं का मी कोणत्या पक्षापुरतं आहे, मी सर्वांचं असं मानलं पाहिजे आणि अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, अपेक्षा असते। आणि म्हणूनच आपल्या दोघांनाही या निमित्तानं शुभेच्छा मी देतोय, अभिनंदन करतोय, शुभेच्छा मी देतोय।
अध्यक्षामध्ये या सगळ्या याच्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख मला करावा लागेल की गेल्या 2.5 वर्ष आम्ही एकत्र पद्धतीने काम करतो आहोत. महाविकास आघाडी बनली, कल्पनेच्या पलीकडे होतं. आम्ही तर काँग्रेसवाले असं धरून चाललो होतो. खरं सांगतो, आमचे एक खासदार निवडून आला होता आणि निवडणुकीला सामोरं जात होतो. निवडून किती येणार हा प्रश्न होता. 44 आले, राष्ट्रवादीचे निवडून आले, आम्ही विरोधी पक्षात बसणार हे धरून चाललेलो होतो खरं सांगतो. परंतु महाविकास आघाडी बनली आणि महाविकास आघाडी बसली. खरं आहे की शिवसेनेने पुढाकार घेतला, महाविकास आघाडी बनली आणि इकडं बसल्यानंतर आम्ही 2.5 वर्षाच्या कालखंडाचा जो काम आहे त्याचा मुद्दाम उल्लेख या निमित्तानं मी इथे करील. अध्यक्ष सुधीर भाऊ, आपण अत्यंत ज्येष्ठ आहात. अध्यक्ष तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल ना, त्यावेळेस बोला ना, ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस बोल. पण माझे अध्यक्ष महोदय तुमची एक जबाबदारी आहे की जो वक्ता बोलतो त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी. आणि सुधीर भाऊ सारखा ज्येष्ठ व्यक्ती होतो, मध्ये मध्ये जर बोलायला लागलं आणि बसून बोलायला लागलं तर योग्य नाही, हे तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यापासून. अध्यक्ष महोदय तुम्ही बसले, आता पहिल्यापासून शिस्त लावण्याची जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा. आणि कुणी अशा पद्धती असेल तर त्याला ताकीद देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो सगळ्यांना समान नियम लागू होतील. पहिलं सरकार सगळ्यांना समान नियम लागू होतील. अध्यक्ष महोदय सरकार बनल्यानंतर पहिले 7च मंत्रिमंडळ आम्ही होतो. सगळ्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही पूर्णपणे केली आणि विना त्रासाची ते पोहोचवण्याचं काम आम्ही केले. कोणाला नाकारता येणार नाही. जे काही राहिलं कोरोनाच्या संकटामुळे अडचणी झाल्या त्याचा परिणाम झालेला आहे की त्याचा परिणाम 2 लाखापेक्षा वरील असतील किंवा ज्यांनी नियमित फेड केली त्यांची आम्ही रक्कम देऊ शकलो नसलो तरी ते ठराव आम्ही केलेले आहे आणि ती जबाबदारी आता तुम्ही पार पाडावी लवकरात लवकर. ही अपेक्षा केली तर व्यक्त केली तर काही अडचणीचं नाहीये. 1 जुलैपासून पेमेंट सुद्धा आपण ते सुरू केलेलं आहे, ते पेमेंट सुद्धा सुरू केलेलं आहे. अध्यक्ष महोदय कोरोनाचं संकट, जे संकट जागतिक पातळीचं होतं, संपूर्ण जग हलवून टाकणार अशा प्रकारचं संकट होतं. देशामध्ये होतं, राज्यामध्ये होतं. राज्यामध्ये हे काम करत असताना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत होतो. संपूर्ण प्रशासन काम करत होतो आणि या प्रशासन 2 वर्षाचा कालखंड याच्यामध्ये गेला हे लक्षात ठेवलं पाहिजे. 2 वर्षाचा कालखंड कमी नाही. एक तर 5 वर्ष आपल्याला मिळतात, त्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष अशा पद्धतीने संपूर्णपणे गेले. ह्या अडचणी आमच्या लक्षात घ्या. तरी त्या कालखंडामध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं. मुंबई सांभाळण्याचं काम कशा पद्धतीने झालं याचं ऐतिहासिक उदाहरण हे ठरणार आहे आणि जगाच्या पातळीवर कौतुक झालेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. राज्य कसं आम्ही सांभाळलं कोरोनाच्या संकटामध्ये हे सुद्धा जागतिक पातळीला कौतुक व्हावं असं. धारावी सारखं ठिकाण सुद्धा कोरोना मुक्त ठेवण्यासारखं काम झालं. हे कोणीही नाकारणार नाही. कुणी राजकारण म्हणून नाकारायचं ठरवलं तर सामान्य माणूस नाकारणार नाही हे स्पष्टपणे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतोय. हे संकट सांभाळत असताना सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन सारखे प्रश्न निर्माण झाले होते. इतकं चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी प्रशासनाचं म्हणजे मुख्यमंत्र्यापासून प्रशासनाच्या शेवटच्या माणसापर्यंत मंत्रिमंडळ असतील सदस्य असतील सगळ्यांच्या सहकार्यानं एक अत्यंत चांगल्या प्रकारचं उदाहरण घालून दिलेलं आहे. हे या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे. एवढंच नाही, चक्रीवादळासारखे संकट आले, कोकणामध्ये अतिवृष्टीचं संकट आलं. या सगळ्यामध्ये भक्कमपणे प्रशासन उभं राहिलेलं दिसलेलं आहे. अनेक कामं चालू होते. विजेचं सुद्धा संकट हे देश पातळीवरचं होतं. सगळीकडे कुठेतरी लोड शेडिंग सुरू झाले होते. चांगल्या पद्धतीने आम्ही विजेचं संकट सुद्धा हाताळण्याचा प्रयत्न आम्ही केला, हे नाकारता येणार नाही. जेवढी मोठी कामं चालली होते, एक दुसऱ्या बाजूला अडचणी निर्माण झाल्या. कोरोनाच्या संकटामुळं आर्थिक जे उपलब्धता व्हायला पाहिजे निधीची उपलब्धता कमी होत गेली होती, पूर्णपणे ठप्प झाली होती, अशा प्रकारची परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचे सगळे महत्वाचे एका बाजूला जनतेला मदत करत होतो, दुसऱ्या बाजूला सगळी महत्वाची कामं सुद्धा सुरू होती. हे मी या निमित्तानं सांगेन. तुमचा कोस्टल वे असेल, तुमच्या मेट्रोची कामं असतील, तुमचे ट्रान्सफॉर्मर रस्ता असेल, समृद्धी महामार्ग असेल, प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहिलं. विमानतळ, नवी मुंबईचं विमानतळ असेल, कोणतंही काम कमी पडलेलं नाही. त्याला सुद्धा गती देण्याचं काम केलं. प्रत्येक राज्यातले सगळे कामं चांगल्या पद्धतीने चालतील याची काळजी आम्ही घेतली. ही स्थिती आहे.
खरं म्हणजे प्रशासन म्हणून आम्ही काम करत असताना काही अडचणी निर्माण होत होत्या, नाकारत नाही मी. एक पक्षाचं ऐका तुम्ही, खूप सरकार मी पाहिलेली आहेत. एक पक्षाचं सरकार असलं तरी अडचणी असतात, कुरबुरे असतात, आमदारांचे आपले सदस्य असतात, आमदारांमागे दबाव असतो की हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. 16 तास 18 तास तुम्ही काम करताय, मी नाकारत नाही. तुमचाच प्रतिनिधी आहे मी इथं उभा असलो तरी. मला माहिती आहे की कोणत्या आमदाराला विश्रांती लोक घेऊ देत नाहीत. अलीकडच्या काळात दबाव खूप वाढत चालला की काम झालं पाहिजे असा. निधीच्या याच्या सगळ्या काही अडचणी खूप होत्या, आपसात कधी कधी होता तणाव, परंतु नगर विकासाच्या बाबतीत सुद्धा होता. पण माननीय मुख्यमंत्री महोदय, आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीत जेवढ्या कुरबुरी होता, तणाव होता, या सगळ्याच्या बाबतीत संयमानं आम्ही सगळेजण तोंड देत होतो, एकमेकाला सांभाळून घेत होतो, आपल्याकडे येत होतो. पण टोकाची भूमिका कधी घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे सगळं सांभाळत असताना एकच वाईट वाटतं का हा बदल तुम्ही करत असताना, खरं म्हणजे हा बदल जेव्हा प्रत्येक वेळेस बदल होतो तो एका नवा इतिहास आपण लिहिला जातो, हे लक्षात ठेवा. तुमच्या या बदलावर सुद्धा पुस्तकं लिहिली जातील. इतिहास आपण काय लिहितो याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे, कारण त्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक असतो. सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, काय म्हटले याच्यावर मी जात नाही, परंतु ह्या सगळ्या याच्यातून आपण ज्यावेळेस बदल करीत होता त्यावेळेस बंदूक मात्र आमच्या खांद्यावर ठेवली, याचं मात्र वाईट वाटून गेलं. हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आम्ही एकत्र पद्धतीने काम करत होतो, दिलखुश पद्धतीने काम करत होतो, कुठेही अशा एका प्रकारचा वेगळा भाव जर ठेवला नव्हता. तर आमच्या खांद्यावर ती बंदूक ठेवायला नको होती असं वाटलं तर ते आमचं चूक नाही, हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्याला सांगेल. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या याच्यामध्ये ही सगळी कामं हे आम्ही करतो. सरकार कसं आलं, काय आलं, हे किती बोललं नाही बोललं तरी जनतेला सगळ्यांना माहिती आहे. कोणा कसे दबाव झाले, काय झाले, हे सगळं माहिती आहे. कदाचित त्या काही असू. आता तुम्ही आलेले आहात सत्तेवर, माझी एक विनंती राहील, तुम्ही सत्तेवर आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर 2-3 कामं लगेच सुरू केले. मला कळतंय की लगेच तुम्ही आरेच्या बाबतीतला काहीतरी निर्णय, मेट्रो शेडच्या बाबतीतला निर्णय घेतला, कार शेडचा निर्णय तुम्ही घेतला. त्याच्या बाबतीत काही प्रश्न निश्चितपणे आहेत. पर्यावरणवादाचं आंदोलन तिथं सुरू झालेलं आहे. तुम्हाला विचार करावा लागेल की चूक काय बरोबर याचा विचार तुम्ही निश्चितपणे करा. दुसरा तुम्ही निर्णय घेतलेला की जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्तीकालीन जी व्यवस्था करायची त्या बाबतीतलं माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण त्या बाबतीत सुद्धा स्वतः बैठक घेतली. चांगलं कौतुकास्पद आहे. लगेच त्या दिवशी बैठक घेणं सोपं नव्हतं. आणखी काही बैठका घेतल्या, परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगतो, इथे आलेले सदस्य जे आहेत त्यांना काही गोष्टीची जाणीव आहे, काहींना नाही, कारण ते गुवाहाटीला होते त्यावेळेस, इकडं तिथं महापूर होते त्यावेळेस इथं दुष्काळ पडलेला आहे. आज जून महिना चालू आहे, पहिला आठवडा जूनचा चाललेला आहे. जुलै महिना चालू आहे, पहिला आठवडा जुलै चाललेला आहे. 7 जूनला मान्सून येतो आपण असं म्हणतो, आज 7 जुलै होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची पेरणीची अवस्था काय? खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय, पहिलं मुख्यमंत्री पद घेतल्यानंतर पहिलं जसं तुम्ही घेतलं डिझास्टरचं आपत्तीकालीन याची व्यवस्था, तुम्ही म्हटले पाऊस जास्त येईल असं वाटलं असेल, काही आपत्ती येईल, परंतु त्यापेक्षा पाऊसच नाही ही अवस्था महाराष्ट्राची आहे. अनेक भागामध्ये पेरण्या झालेल्या नाहीत, अनेक भागामध्ये दुबार पेरणीची वेळ आली. गुलाबराव, तुम्ही तिकडून बसले जाता, तुम्हाला तुमच्या भागात अजून गेले की नाही मला माहित नाही. तिकडं गेल्यावर लोक विचारतील काय करायचं गुलाबराव, अजून पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली, कर्जाची परिस्थिती नाही, दुबार पेरणी करता व्यवस्था काय करणार? या सगळ्या व्यवस्थेकडं दुर्दैवानं या हलकल्लोळामध्ये, तुमच्या सत्तेच्या खेळामध्ये त्या सर्वसामान्य माणसाकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे. हे विसरून चालणार नाही, तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो. आणि म्हणून पहिली जबाबदारी तुमची कोणती असेल? धरणांची अवस्था काय? आज 1 महिना मान्सूनचा झाल्यानंतर धरणांची तुम्ही आज काय म्हणाल, पण मतदारसंघ काय म्हणतोय तुम्ही पहा. एक महिना मान्सून झाल्यानंतर आज जे पाणी मे महिन्यामधलं होतं तेच पाणी आज त्या धरणामध्ये शिल्लक आहे, लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये वाढ नाही. काळजीच्या गोष्टी आहे बरं. तुम्हाला सत्ता मिळाली याचा आनंद ठीक आहे, सत्तेचा आनंद असतो, पण जबाबदारी असती हे विसरू नका. 4 दिवस जनता कौतुक करील, गुलालाचं उधळील,
गुच्छ तुम्हाला देतील, भरून टाकतील हार गुच्छात. पण उद्या काय, जर तुम्ही त्या याच्यात राहिले आनंदात, तर उद्या जनता प्रश्न विचारायला सुद्धा मोकळे, आणि आम्ही सगळेजण जनतेचे हे सगळे प्रश्न उपस्थित करण्याकरता तयार आहोत. म्हणून आपल्यावर जबाबदारी, ह्या सगळ्या याच्यातून आता जबाबदारी आपल्यावर आहे. त्या जनतेचे तातडीचे जे प्रश्न आहेत, मी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगेल की हे सभागृह संपल्यानंतर पहिली बैठक तुमची कोणती झाली पाहिजे, तर राज्याची पीक पाण्याची परिस्थिती ही पहिली बैठक तुम्ही घेतली पाहिजे, या मताचा मी आजच घेतली पाहिजे, या मताचा मी आहे. कारण वेळ नाही तुमच्याजवळ, वेळ नाही. जाणवलं नाही, तुम्ही घेतली, बाकी पेपरला आलं, पण पीक पाण्याची परिस्थितीचं काय आलं नाही, कुठं आलं नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय की शेवटी आपण इथं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेकरता इथं आहोत, हे नाकारून चालणार नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता आहोत, ती जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा सत्ताधारी पक्षात असलं तरी ज्यावेळेस खरा प्रश्न असतो त्यावेळेस उभं राहून बोलावं लागतं, सरकार कोणतंही असू, आणि ती जबाबदारी आपण सगळ्या सभागृहाने स्वीकारलेली आहे. पण पुढच्या काळामध्ये तुम्हाला या शुभेच्छा देत असताना या जनतेच्या तातडीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा तातडीने लक्ष घालावं असं आवाहन करतो. तुम्हाला पुन्हा तुमचं एकदा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब.